श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद नाशिक मधील स्थानिक असलेले महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनाच मिळावं यासाठी आग्रह धरला जातोय। त्यांचे निकटवर्ती आणि कट्टर समर्थक रोहित बागुल यांच्या अध्यक्षतेखाली सर्व समर्थकांनी आज शक्ती प्रदर्शन केलं। सरकारसमोर त्यांनी कोकाटे यांनाच पालकमंत्री करा ही मागणी मांडण्याचा प्रयत्न केला। मी रोहित बागुल, कोकाटे साहेब समर्थक, नाशिक जिल्ह्यातून जो सध्याचा प्रश्न आहे की पालकमंत्री कोण असावा, तर आमची सर्वांची पसंती कोकाटे साहेबांना आहे। तर ती का कोकाटे साहेब हे स्थानिक नेते असल्यामुळे त्यांना नाशिककरांची जास्त पसंती आहे। त्यामुळे कुंभमेळ्यासाठी आम्हाला कोकाटे साहेब सारखा विकास पुरुष म्हणून ओळखला जाणारा नाशिक जिल्ह्याची ओळख असलेली, तसेच कोकाटे साहेबांची विकास पुरुष म्हणून सिन्नर तालुक्यात जी ओळख आहे ती महाराष्ट्रात कृषी मंत्री म्हणून जी ओळख त्यांनी खूप कमी वेळात केलेली आहे। तर आम्हाला असं वाटतं कार्यकर्त्यांची व समर्थकांची व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व पुढाऱ्यांची अशीच अपेक्षा आहे की नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे कोकाटे साहेब यांना मिळावं व याच्यासाठी आम्ही निवेदन घेऊन अजितदादा यांच्याकडे गेलो आहोत। आता काही दिवसातच आम्ही फडणवीस साहेब व शिंदे साहेब यांच्याकडे निवेदन घेऊन जात आहोत। सर्व समर्थकांची हीच इच्छा आहे की पालकमंत्री कुंभमेळ्यासाठी कोकाटे साहेब यांची निवड करावी ही आशा आहे। या प्रसंगी युवा नेते रोहित बागुल आणि सहकारी तसेच कार्यकर्ते रुपेश आहिवळे, अक्षय जगताप, सुहास सराफ, मंगेश इंगळे, अक्षय शुक्ला, मयूर गायकवाड, सौरभ मोरे, आशिष वाघ, वृषाल ठेंगे, सूरज भालेराव, सोनू जाधव यांच्यासह इतर कार्यकर्ते देखील उपस्थित होते। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी,